ओतूर गावची ग्रामपंचायतची दसकिऱ्या घाटामध्ये येताना लोक कसे येत असतील, काय त्यांच्या पायाची अवस्था होत असेल. आपण आलो आहोत ओतूर येथील दसकिऱ्या घाटा शेजारील ओतूर ग्रामपंचायतने घनकचरा, ओला कचरा आणि सुका कचरा टाकण्याचे काम सुरू केले आहे. मागील 1.5 वर्षापासून सदर ठिकाणी ओला कचरा आणि सुका कचरा टाकण्याचं काम चालू आहे. 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये आम्ही गायरान क्षेत्रामध्ये 2 एकर जमीन मिळावी म्हणून आम्ही ग्रामसभेत विषय मांडला. ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने मंजुरी दिली. ग्रामपंचायतने त्याचा पाठपुरावा करायला हवा. जिल्हाधिकाऱ्याकडनं त्याचं सँक्शन मंजुरी आणायला पाहिजे, ती आज आणली नाही. आज जून महिन्यापासून या कचऱ्याचा याची दुर्गंधी संपूर्ण वार्ड क्रमांक 3 इस्कंडी शनी मंदिर येथील लोकांना याचा त्रास होतोय. सर्वसामान्य नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे. माजी सरपंच ताईंना, उपसरपंच आणि सर्व सदस्यांना कळकळीची नम्र विनंती आहे, तुम्ही आता तरी हा प्रश्न मार्गी लावा. जर तुम्ही हा प्रश्न 15 दिवसात मार्गी लावला नाही तर मनसे खळखट्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. ही आंदोलनाची वेळ तुम्ही आमच्यावर आणू नका. शासन तुमचं आहे, सरकार तुमचं आहे, मंत्री तुमचे आहेत. ओतूरमधील लक्ष 2024साठी आमदार इच्छुक आहेत. जे आमदारकीच्या उमेदवार इच्छुक आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण आमदार जरूर व्हा, पण ओतूरचा पहिला गंभीर प्रश्न आहे घनकचऱ्याचा, ओला कचरा, सुक्या कचऱ्याचा. या प्रश्नाकडे आपण लक्ष घाला आणि हा प्रश्न मार्गी लावा. आजही मी ओतूर ग्रामस्थांना विनंती करतोय की हा कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी सर्वांनी एकत्रित या. आता येणाऱ्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये हा विषय परत मांडा. जर हा लवकर विषय संपला नाही तर वार्ड क्रमांक 3 मधील इस्कंडी शनी मंदिरातील लोकवस्तीतील लोकांना त्यांचं आरोग्य धोक्यात आलंय. डेंग्यूची साथ आहे, मलेरियाची साथ आहे. ह्या साथीपासून जर वाचवायचं असेल तर ओतूर ग्रामपंचायतने याची योग्य वेळी दखल घ्यावी, जेणेकरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आंदोलन किंवा खळखट्या करण्याची वेळ आणू नका. धन्यवाद. जो कचरा डेपो दिसतोय यासाठी सगळं जमलेलं आहे. आम्हाला ग्रामपंचायतनी 1 जानेवारीला आश्वासन दिलं होतं की घनकचरा, ओला कचरा हा आपण डोमेवाडीला जो मंजूर झालेला आहे सर्व ग्रामस्थांच्या, मेंगळवाडीला जो मंजूर झालेला आहे जो सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्या 2 एकर मध्ये, त्यासाठी अद्यापही कुठल्याही प्रकारचा ग्रामपंचायतनी किंवा भाऊसाहेबांनी कुठल्या प्रकारचा आदेश काढलेला नाही किंवा त्याच्यावर कुठली प्रक्रिया झालेली नाही. आज गावात ओतूरमध्ये वरचाळी, इस्कंडी गल्ली 3 नंबर वार्ड पूर्ण इथं पूर्णपणे संध्याकाळी लोकांना, वयोवृद्ध लोकांना बसून दिलं जात नाही. अक्षरशः वासामुळं लोक आजारी पडायला लागलेली आहेत. डेंग्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. यासाठी आम्ही ओतूर ग्रामपंचायतला 15 दिवसाचा अल्टिमेट देत आहोत. जर 15 दिवसाच्या आत हा कचरा डेपो इथून उचलला गेला नाही तर आम्ही नवदीप गणेश मंडळ वरियाळी इथून एकही गाडी खाली जाऊन देणार नाही. कचऱ्याची हा आमच्या ग्रामपंचायतला अल्टिमेट किंवा इशारा समजावा.